इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र, प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन। प्रकरण क्रमांक 5 सुशासन। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने या मागच्या पाठामध्ये आपण एक देशासमोरील आव्हाने, एक वेगवेगळ्या प्रकारची जसं दहशतवाद असेल किंवा अजून इतर आव्हाने आपण पाहिली, सामाजिक आव्हानं। पण त्याच्याबरोबर आपण ही आव्हानं बघितल्यानंतर पुढे देशामध्ये ही आव्हानं तर स्वीकारलेलीच आहेत, पण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी सुशासन निर्माण केलं म्हणजे काय बदल होऊ शकतो या दृष्टीने आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे। आता या पाठाचे त्या ठिकाणी प्रकरणाचं नाव आहे सुशासन। सुशासन म्हणजे नेमकं काय, हा महत्त्वाचा भाग समजून घेणं महत्त्वाचं आहे। सुशासन म्हणजे एक उत्कृष्ट दर्जाचं शासन, म्हणजे ज्या शासनामुळे पारंपरिक प्रशासनाचे ज्या पद्धतीचे दोष असतील ते मार्गी लावणं, अशा पद्धतीचं शासन। किंवा सुशासन म्हणजे अशा पद्धतीचं शासन की जनतेच्या मागण्या व तक्रारींना प्रतिसाद देणारं शासन असावं, त्याला सुशासन असं आपण म्हणतो। किंवा एक जबाबदार नागरिकांच्या सहभागास चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संधी देणारं शासन, किंवा जनतेवर आधारित असे लोकप्रशासन असेल तरच सुशासन आपण म्हणू शकतो। म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी एक अशा पद्धतीचं एक जर प्रशासन म्हणजे सुशासन जर निर्माण झालं तर नक्कीच त्या ठिकाणी देशाचा विकास व्हायला उशीर लागणार नाही। आता एक सुशासनाच्या बाबतीत त्या ठिकाणी एक आपण पाहिल्यानंतर पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया। आता सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिकीकरणाचा जो काळ आहे, 1990 पासून त्या ठिकाणी साधारणतः WTOची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी जागतिकीकरणाच्या प्रवाहाला सुरुवात झालेली आहे। आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी एक या बदलत्या काळामध्ये मग एक आपल्याला सुद्धा आपण जरी त्या ठिकाणी आपली एक विकसनशील देश असला तरीसुद्धा त्या ठिकाणी बदलत्या काळानुसार आपल्याला बदलावं लागेल, या दृष्टीने त्या ठिकाणी एक शासन व्यवस्थेवर सुद्धा त्या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे। आता जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात आता या ठिकाणी म्हटलेलं आहे लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन। म्हणजे एक या ठिकाणी लोकप्रशासनाच्या ज्या त्या ठिकाणी बदलत्या काळानुसार लोकांच्या गरजा बदलतात, काळ बदलला म्हणजे गरजा बदलतात, त्यानुसार त्या ठिकाणी शासन व्यवस्थेने निर्णय घेणं गरजेचं आहे। म्हणजे ते नागरिक केंद्रित त्या ठिकाणी प्रशासन तयार होणं गरजेचं आहे। आता या दृष्टीने या ठिकाणी प्रश्नात्मक पद्धतीने त्या ठिकाणी एक वाक्य दिलेले आहेत। आता शासन म्हणजे काय, आता शासन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे शासन म्हणजे काय, आणि पुढचा प्रश्न आहे प्रशासन म्हणजे काय। आता शासन म्हणजे काय, आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देत असतो कायदेमंडळावर, म्हणजे संसदेवर किंवा विधिमंडळावर, घटक राज्य विधिमंडळावर, आणि ते लोकप्रतिनिधी आपण लोकशाही मार्गाने निवडून देतो आणि त्यांच्यामार्फत राज्यकारभार चालवला जातो, ते शासन म्हणतो आपण त्यांना, किंवा सरकार म्हणतो आपण। त्याच्यानंतर प्रशासन म्हणजे काय, प्रशासन म्हणजेच त्या ठिकाणी जो सगळा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरकारी असो किंवा निमसरकारी असो
त्या क्षेत्रामध्ये काम करणारा जो प्रशासक वर्ग आहे त्याला प्रशासन असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर नागरी जीवनात प्रशासनाची भूमिका काय असते. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना किंवा त्या प्रशासनाचं त्या ठिकाणी क्षेत्र कोणतं आहे त्यानुसार त्यांचं ते कार्य चालत असतं. आता त्याच्यानंतर नागरिकांनी प्रशासनात सहभाग घ्यावा का आणि तो कसा घ्यावा. आता नागरिकांनी प्रशासनात सहभाग घ्यावा. नागरिकांनी जर प्रशासनात सहभाग घेतला तर त्या ठिकाणी जे म्हणजे प्रशासकीय जे कार्य आहे अजून वेगाने चालू शकतं. कारण त्या ठिकाणी बरेचसे नागरिक हे सुशिक्षित काही अशिक्षितही असतात. मग सुशिक्षितांनी अशिक्षितांना मदत केली पाहिजे आणि जेणेकरून त्यांच्या समस्या सुटू शकतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होऊ शकतात. म्हणजे त्या दृष्टीने मग हे सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अशा गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार त्या ठिकाणी हे बदल म्हणजे बदलत्या काळानुसार हे बदल स्वीकारणं गरजेचं आहे. आता नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो. नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो. मग या ठिकाणी अनेक स्तर या ठिकाणी आहेत. आता उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आपण रेशन कार्ड बनवायला जातो दारिद्र्य मग त्याचे स्तर वेगळे. त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती स्तरावर जन्ममृत्यूच्या दाखल्यांची नोंद केली जाते. आधार कार्ड बनविले जातं, पॅन कार्ड बनविलं जातं, रेशन कार्ड वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी हे कार्य चालतं प्रशासकीय स्तरावर. मग त्या दृष्टीने त्याच्याबरोबर रस्त्याची दुरुस्ती न होणं. बघा या ठिकाणी कचरा उचलला न जाणं अशा प्रकारची स्थानिक प्रशासनाच्या विरोधात काही तक्रारी असू शकतात. म्हणजे या ठिकाणी जर नागरिकांनी जर प्रशासकीय स्तरावर जर रस घेतला तर या ठिकाणी एक प्रकारे इथं कुठंतरी कामाला वेग येऊ शकतो किंवा असलेल्या समस्या त्या ठिकाणी सुटू शकतात. म्हणजे या दृष्टीने त्या ठिकाणी पाऊल उचलणं गरजेचं आहे. जेणेकरून नागरिकांनी जर त्या ठिकाणी भाग घेतला जनतेने तर त्या गरजांची पूर्तता काही अंशी होऊ शकते. म्हणजे प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी अशा प्रकारचे प्रतिसाद देत आणि त्यावर प्रशासनाचं यश अपयश अवलंबून आहे. मग प्रशासन किती कार्यक्षम आहे. आता समस्या कमी आहेत म्हणजेच त्या ठिकाणी प्रशासनाचं यश आहे असंही आपण म्हणू शकत नाही. नागरिक किती जागरूक आहेत आणि त्या ठिकाणी विकास किती प्रमाणात झालेला आहे त्याच्यावर त्या ठिकाणी यश अपयश अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. आता 1980 पासून विचार जर केला तर प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर त्या ठिकाणी भर दिला जाऊ लागला आहे. आता त्या दृष्टीने प्रशासन योग्य प्रकारे कामगिरी त्यांनी करावी आणि त्याचं त्या ठिकाणी कुठंतरी आउटपुट निघावं. त्यांची जबाबदारी, त्यांची पारदर्शकता, त्याच्यानंतर नागरिकांचा अभिप्राय त्यांनी जाणून घेणं, नागरिकांच्या समस्या जाणून घेणं, त्याच्याबरोबर लोकप्रशासनाच्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या ज्या स्तरावर त्या ठिकाणी एक कार्य चालतात ती कार्य त्या ठिकाणी म्हणजे एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने एक प्रशासकीय स्तरावर होणं हे गरजेचं आहे. आता साधारणपणे राज्यसंस्थेची नागरिकांप्रती कोणती जबाबदारी असते. आता राज्यसंस्थेची नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं ही जबाबदारी आहे आणि नागरिकांनी कर्तव्याचं भान ठेवून कुठलंही कार्य केलं पाहिजे. आता 11वीमध्ये त्या ठिकाणी आपण लोकप्रशासनाच्या भूमिकेविषयी
मागच्या वर्षी चर्चा केलेलीच आहे. म्हणजे लोकप्रशासन कसं असावं, मग मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये त्या ठिकाणी हा भाग गेलेलाच आहे. मग लोकप्रशासनाच्या 2 प्रकारच्या स्वरूपाविषयी त्या ठिकाणी आपण सगळा भाग त्या प्रकरणांमध्ये पाहिलेलाच आहे. आता लोकप्रशासन जी या ठिकाणी मर्यादित भूमिकेकडून पाहिले जातं लोकप्रशासनाकडे. आता ज्याला त्या ठिकाणी एक मर्यादित भूमिका म्हणजेच त्या ठिकाणी दुसरी जी भूमिका आहे व्यापक भूमिका. आता शासनाच्या ज्या तिन्ही शाखा आहेत त्या शाखांचा विचार या ठिकाणी केला जातो. आता या ठिकाणी शासन स्तरावर तिन्ही शाखांचा विचार करत असताना विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रशासन किती विकासभिमुख कामं करत आहे. आता मग पारंपरिक भूमिकेतून त्या ठिकाणी कसा बदल घडून आणता येईल, लोकांना त्या ठिकाणी किती समस्या समजून घेतल्या जात असतात लोकांच्या आणि त्याच्यातून किती मार्ग काढला जातो किंवा लोकांपर्यंत ते किती पोचतात, त्या गोष्टींचे विचार या ठिकाणी केलेला असतो. आता विकासभिमुख प्रशासनानुसार नागरिकांची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची असते. विकासभिमुख म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा बदल करायचा जर असेल तर या ठिकाणी लोकही तेवढी जागरूक असणं गरजेचं आहे. कारण त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये जनताही महत्त्वाची आहे आणि प्रशासन तेवढंच महत्त्वाचं आहे. जर जनता जागरूक राहिली तर प्रशासन आपोआप जागरूक होत असतं, हे त्याच्यामधून त्या ठिकाणी आणि आपोआप सुशासन निर्माण होण्यास मदत होते किंवा एक प्रकारे प्रशासनच कामाला लागत असतं लोक जागरूक राहिले तर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल असं लोकांची प्रशासनाची धारणा तयारच होते आपोआप. त्याच्याबरोबर शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य त्या ठिकाणी ते आपण म्हणतो त्यांना स्वयंसेवी संस्था. म्हणजे एक समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी कार्य त्यांचं चालू असतं. जसं जलशिवार याच्यामध्ये त्या ठिकाणी नाना पाटेकर वगैरे यांनी अजून इतर कलाकारांनी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे एक स्वयंसेवी संस्था स्थापन करून त्यांनी मोठ्या प्रमाणात एक लोकांकडनं म्हणजे श्रीमंत लोकांकडनं देणग्या जमा करून त्या ठिकाणी एक प्रकारे जलशिवारसारखी योजना राबवली किंवा त्या ठिकाणी अजून काही गरिबांना कोणत्या स्तरावर काय काय मदत करता येईल त्या दृष्टीने त्या ठिकाणी सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे. हे आपल्याला याच्यातून दिसतं स्वयंसेवी संस्थांचं. अशा अनेक प्रकारच्या स्वयंसेवी संस्था आहेत. म्हणजे त्या एक बिगर शासकीय संस्था म्हणून त्या ठिकाणी एक त्यांचं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी आज प्रशासकीय स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे शासनाकडनं कुठल्याही प्रकारचा निधी न घेता त्या ठिकाणी सुद्धा ते कार्य चालू असतं. आता लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना त्या ठिकाणी आपल्याला या स्वयंसेवी संस्था दिसून येतात. आता लोकप्रशासनातील शासकीय संस्था, त्याच्यानंतर बिगर शासकीय संस्था आणि यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्यातूनच त्या ठिकाणी एक प्रयत्नांचं वर्णन म्हणजेच प्रशासन असंही त्या ठिकाणी थोडक्यात म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांचा सुद्धा त्या ठिकाणी एक काही ना काही त्या ठिकाणी वाटा या ठिकाणी विकासाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. आता लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्यापक आहे. म्हणजे प्रशासन शासनापेक्षा व्यापक आहे. आता या ठिकाणी यामध्ये औपचारिक शाखाच
या ठिकाणी शासनाला औपचारिक शाखा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, शासन संस्थेची 3 अंग आपण म्हणतो. कायदे मंडळ कायदे केले जातात, कार्यकारी मंडळामध्ये अंमलबजावणी केली जाते, न्यायमंडळामध्ये न्यायदानाचं कार्य केले जातं. म्हणजे या ठिकाणी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, नंतर मग जो वर्ग आहे तो नोकरशाही, मग एक प्रशासन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी औपचारिक स्तरावर त्या ठिकाणी यांना स्थान दिलेलं आहे. आता अनौपचारिक शाखा, याच्यामध्ये अनौपचारिक म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आर्थिक गोष्टीशी शासनाचा संबंध नसताना कार्य करणारी संस्था, ती बिगर शासकीय संस्था. मग त्या ठिकाणी नागरी समाज, त्याच्यानंतर काही अजून खाजगी संस्था असतात, यांचाही समाजामध्ये त्या ठिकाणी मोठा वाटा असतो. विकासामध्ये यांचाही त्या ठिकाणी समावेश केला जातो. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांचं योगदान या स्वयंसेवी संस्थांचं महत्त्वाचं आहे. आता प्रशासनाच्या संकल्पनांचं उद्दिष्ट नागरिकांवर लक्ष केंद्रित करून या ठिकाणी साधारणपणे वेगवेगळ्या संस्थांची कामगिरी सुधारणं, म्हणजे हे महत्त्वाचं कार्य प्रशासनाचं असतं. आता त्या दृष्टीने बिगर राजकीय संघटना आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करून पहामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुमच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी शहरात, राज्यात कार्य करणाऱ्या ज्या काही बिगर राजकीय संघटना आहेत, त्या संघटना शोधा आणि कोणकोणत्या समस्यांवर त्या संघटना काम करीत आहेत हे बघा. आणि जसं मी नाना पाटेकर यांची संघटना नाम फाउंडेशन, त्याचं मी उदाहरण दिलं, तसं अजून कोणत्या संघटना काम करतात, त्या संघटनाचं त्या ठिकाणी काय योगदान आहे, कोणकोणत्या संघटना आणि त्या संघटनेने तुम्हाला त्यांचं काम का आवडलं, याचं तुम्हाला माहिती अजून शोधता येऊ शकते. आता त्याच्यानंतर उत्पत्ती आणि अर्थ त्याचा. आता 1990च्या दशकात आता जागतिकीकरण आल्यानंतर अनेक बदल झाले. जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जग हे एक खेळ निर्माण झालं. म्हणजेच त्या ठिकाणी डोंगर, नद्या किंवा त्या ठिकाणी महासागर हे अडथळे त्या ठिकाणी दूर झाले जागतिकीकरणामुळे. म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं जातं संपूर्ण जग हे एक प्रकारे खेडे निर्माण झाले. म्हणजेच ते अंतर त्या ठिकाणी अगदी कमी झालं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण लगेच संपर्क साधून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी सहज साध्य करू शकतो. त्याला जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. आता जागतिकीकरणा याच्यामध्ये त्या ठिकाणी काय बदल झालेले आहेत जगभरात, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. आता जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण म्हणजे त्या ठिकाणी एक बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, अनेक कंपन्या एका देशात त्या ठिकाणी, म्हणजे समजा त्यांचं ज्या ठिकाणी मुख्य कार्यालय असेल, ज्या देशातलं उत्पादन असेल त्या ठिकाणी मुख्य कार्यालय, आणि त्याच्या इतर देशात अनेक शाखा असतात, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी सगळा एकत्रित त्या ठिकाणी तो कंपनीचा, बहुराष्ट्रीय कंपनीचा नफा हा जमा होत असतो. म्हणजे याला एक जागतिकीकरणाचाच हा भाग आहे, बहुराष्ट्रीय कंपन्यांचं एकत्रीकरण. किंवा त्या ठिकाणी एक व्यापारावरील अनेक प्रकारची निर्बंध होती ती उठविली गेली, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक व्यापारालासुद्धा चालना मिळाली. आता जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे, दूरसंचार क्षेत्र म्हणजे आपण पाहिलेलंच आहे. आता इंटरनेट, मोबाईल संपर्क यंत्रणा, एकाच घरामध्ये 5-5, 6-6 मोबाईल आता आलेले आहेत. अजून जास्तही असू शकतील, त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. आता अगदी सामान्य व्यक्तीकडे सुद्धा त्या ठिकाणी संपर्काचं साधन मोबाईल आलेलं आहे.
बिनतारी संदेश. म्हणजे एवढा बदल हा जागतिकीकरणामुळे त्या ठिकाणी झालेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट, मोबाईल, संपर्क यंत्रणा, टी व्ही याच्यामध्ये इतका विकास झाला याची आपण कल्पना करू शकत नाही. कारण आपण टी व्ही, मोबाईलवरच्या सगळ्या गोष्टी आपण टी व्हीवरसुद्धा बघू शकतो. म्हणजे एवढं तंत्रज्ञान त्या ठिकाणी एक प्रकारे पुढे गेलेलं आहे. आणि सोशल नेटवर्किंगमुळे मोठ्या प्रमाणात अजून एक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर तात्काळ संपर्क आपल्याला करता येऊ शकतो. एवढे फास्ट प्रशासकीय आपलं म्हणजे एक या बिनतारी संदेश यंत्रणा विकसित झालेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली. आता संगणकाचा विकास आणि सगळी कामं ऑनलाईन झालेली आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक पारदर्शकता आली. म्हणजेच आपलं जे काम त्या ठिकाणी नुसते कागद घेऊन फिरण्याचं काम आता राहिलेलं नाही, तर आपण त्या ठिकाणी एक प्रकारे इंटरनेटद्वारे त्या ठिकाणी बरेचसे गोष्टी आपल्याला घरीच उपलब्ध होऊ शकतात. किंवा संपर्काचं साधनामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेळ वाचलेला आहे. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी येण्या जाण्याचा खर्च वाचलेला आहे. म्हणजे एक संपर्काच्या साधनांमुळे त्या ठिकाणी एवढा हा बदल झालेला आहे. त्याच्याबरोबर प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली. म्हणजे प्रशासकीय यंत्रणेला त्या ठिकाणी म्हणजे पूर्वी दप्तर दिरंगाई केली जात होती, मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. त्या गोष्टी आता करता येऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांचे संबंध त्या ठिकाणी बदलले. व्यापार वाढला, गुंतवणूक यावर भर दिला गेला आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचं सुद्धा त्या ठिकाणी अलीकडे महत्त्व वाढलेले आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक प्रकारे व्यापार वाढला आणि त्या ठिकाणी विकास वाढला. आणि एक प्रकारे जे विकसित राष्ट्र आहेत तर त्यांची जी गंगाजळी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरली किंवा त्यांचे आर्थिकदृष्ट्या ते मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले आहेत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था. आता आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये त्या ठिकाणी नाणेनिधी, कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आहे, आशियाई विकास बँक आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनोचा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र बालकांसाठी आकस्मिक निधी आणि आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या अजून इतर ज्याही काही संस्था आहेत स्वयंसेवी त्यांचाही त्या ठिकाणी प्रभाव वाढलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रसंघाचं योगदान महत्त्वाचं आहे. जे विकसित राष्ट्र आहेत तर ते विकसित राष्ट्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राष्ट्रसंघाला ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत विकासाच्या मार्फत आरोग्य, सामाजिक किंवा त्या ठिकाणी पर्यावरण विषयक असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य चालतं. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक प्रकारे हा निधी जे काही विकसनशील राष्ट्र किंवा गरीब राष्ट्र आहेत किंवा अविकसित राष्ट्र आहेत तर त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी हा सुधारणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालत असतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जात असतो. आणि एक प्रकारे तिथं हा बदल प्रशासकीय स्तरावर घडवून आणलेला असतो. आता तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तिसरं जग म्हणजे त्या ठिकाणी जे कुठंच सामील झाले ते अलिप्ततावादी राष्ट्रांचा जो भारतासह त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त राष्ट्र त्यावेळेस सामील झाले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी हा वेगळंच त्या ठिकाणी नेतृत्व आपल्या देशाच्या पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकारसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर त्या ठिकाणी प्रभाव टाकला आणि त्याच्यानंतर संस्थांना मदत देणाऱ्या राष्ट्रांच्या प्रशासकीय व्यवस्थेत या ठिकाणी सुधारणा अपेक्षित आहेत. त्याच्यानंतर बिगर राजकीय
बिगर राजकीय अभिकर्ते. आता या ठिकाणी बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, ज्या कुठल्याही सरकारशी संबंधित नाही, त्या स्वयंसेवी संस्था स्वतः निधी खर्च करत असतात. मग स्वयंसेवी संस्था, मग बिगर शासकीय संस्था, लोकप्रशासनात त्यांची जी भूमिका आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. आणि लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यामुळे अलीकडे बदललेला आहे आणि लोक जागृत होऊन त्या ठिकाणी कामाला सुद्धा लागलेले आहेत आणि लोकांना सुद्धा काही अंशी जाणीव झालेली आहे. बिगर शासकीय संस्थासुद्धा एवढं रस घेते, मग आपण थोडंफार तरी काही करायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे लोक आपोआप त्या ठिकाणी झोकून देत असतात आणि कामाला लागत असतात. म्हणजे बिगर शासकीय संस्था अनेक क्षेत्रामध्ये जसं कार्य करत असतात आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक लोकप्रशासनामध्ये त्या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोन, मग याच्यामध्ये नागरिकांच्या गरजा भागवण्यास त्या ठिकाणी पुरेशा ठरत नाही. मग बदलत्या काळानुसार या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे. मग लोकप्रशासनाकडे मग प्रशासन म्हणून दृष्टिकोनात बदल झालेला आपल्याला अलीकडच्या काळात तर मोठा बदल झालेला दिसून येतो. दरवर्षी काही ना काही बदल होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येत असतात आणि त्या योजना कल्याणकारी धोरणाच्या माध्यमातून सरकारमार्फत राबविल्या जात असतात. म्हणजे या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोनातून झालेली ही फारकत होती. आता त्याच्यामध्ये दप्तर दिरंगाई, पूर्वीची लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेला हा जो दृष्टिकोन होता, पारंपरिक आणि कालबाह्य होणं आणि महाकाय अशा लोकप्रशासनात त्या ठिकाणी अलीकडच्या काळात सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारं, त्याच्याबरोबर जबाबदारीने काम करणारं, सहभागास वाव देणारं आणि समतेवर आधारित असं त्या ठिकाणी आदर्श लोकप्रशासन निर्माण करणं हाच त्याच्या मागचा त्या ठिकाणी खरा हेतू आहे. आणि या नव्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सुशासन म्हणजे एक आदर्श शासन निर्माण होणं गरजेचं आहे. हाच त्या ठिकाणी त्याच्या मागचा वैशिष्ट्याचा भाग आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून राज्यसंस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधाचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आता प्रशासन एक त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर त्या ठिकाणी खूप मोठा बदल प्रशासनाला करावा लागलेला आहे. अनेक नियम बदललेले आहेत. आता म्हणजे सर्व गोष्टी नागरी केंद्रित होण्याची त्या ठिकाणी आज जशी गरज निर्माण झालेली आहे तसे त्या ठिकाणी बदलसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येत आहेत. आता या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे, नागरी समाज म्हणजे काय. आता नागरी समाज म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव. आता याच्यामध्ये नागरी समाजामध्ये कोणते कोणते घटक येतात. सामाजिक गट येतात, बिगर शासकीय संस्था येतात. आता नागरी समाजामध्ये बिगर शासकीय सगळे त्या ठिकाणी त्यांचा शासनाशी कुठलाही संबंध नाही ते सगळे घटक येतात. मग सामाजिक गट येतात, बिगर शासकीय संस्था येतात, कामगार संघटना येतात, धर्मदाय संघटना, स्वयंसेवी गट येतात, सांस्कृतिक संघटना येतात. त्याच्यानंतर व्यावसायिक संस्था, स्वयंसेवी अजून संस्था येतात. अशा अनेक प्रकारच्या संस्था आणि यांचं कार्य त्या ठिकाणी एक प्रकारे देशाच्या विकासाच्या संदर्भात त्या ठिकाणी एक कुठल्याही प्रकारचा लाभ न घेता ते कार्य चालत असतं. आता त्याच्यानंतर बघा पुढे तक्ता दिलेला आहे. पुढील तक्ता या दृष्टिकोनातून मूल्यांची कल्पना देतो. सुशासनाची मूल्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहेत. सुशासन कसं निर्माण होतं. मग सहमती दर्शक म्हणजे सगळ्यांचं त्या ठिकाणी सहमती असणं आवश्यक आहे. उत्तरदायित्व आपलं त्या ठिकाणी कार्य कसं असणं गरजेचं आहे.
आपण त्या ठिकाणी समजा एक प्रकारे नोकर जर प्रशासक जर त्या ठिकाणी कार्य करत असेल, नोकरी करत असेल, तर त्याचं उत्तरदायित्व काय हे त्याच्या मागून त्या ठिकाणी दिसून येतं. पारदर्शकता म्हणजेच त्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शकता त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते प्रशासकीय कारभारामध्ये. त्याच्यानंतर प्रतिसादात्मक, जनतासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यायला लागलेली आहे. त्याच्यानंतर समता आणि समावेशकता. समता म्हणजे सारखेपणा, म्हणजे या ठिकाणी सगळ्यांना समान जात, धर्म, लिंग, पंथ, कुठल्याही गोष्टी, मग तो श्रेष्ठ असो तो कनिष्ठ असो, आड न येता त्या ठिकाणी समता आणि समावेशकता, सर्वांना सामावून घेतलं जातं. त्याच्यानंतर परिणामकारकता आणि कार्यक्षमता. परिणामकारकता म्हणजेच त्या ठिकाणी जे बदल आहेत प्रशासनाचे अगदी परिणामकारक पद्धतीने होत आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदलत्या काळानुसार परिणामकारक बदल होऊन त्याच्यामध्ये कार्यक्षमतासुद्धा वाढलेली आहे. लोकांना त्या ठिकाणी जे महिनाभर वाट बघावी लागत असते कुठल्या कागदपत्राची, ते 8 दिवसात त्या ठिकाणी त्याला तारीख, त्याला लगेच पोच मिळते, त्याला लगेच त्या ठिकाणी टाईम कोणत्या दिवशी मिळेल ते डॉक्युमेंट, तीसुद्धा त्या ठिकाणी तारीख मिळते आणि तात्काळ त्या ठिकाणी परिणामकारक आणि कार्यक्षम पद्धतीने काम केलं जात आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कायद्याचे राज्य. आता कायद्याचे राज्य कशा पद्धतीने निर्माण होणं गरजेचं आहे. कायदा लोकांना जसं 2005चा माहितीचा अधिकार आणि तेव्हापासून त्या ठिकाणी हे बदल मोठ्या प्रमाणात प्रशासकीय स्तरावर व्हायला सुरुवात झालेली आहे. स्वीडन या देशामध्ये त्या ठिकाणी त्या बाबतीत थोडे बदल, तिथूनच आपण बरीचशी माहिती आपण घेतलेली आहे, त्याचा भाग आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर सहभाग म्हणजे जनता आणि प्रशासन याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभाग वाढलेला आहे. म्हणजेच एकमेकामध्ये त्या ठिकाणी एक जवळीकता वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे एक कामाला अजून वेग आलेला आहे. सहमतीदर्शक म्हणजेच त्या ठिकाणी सहमतीने तो प्रशासक काम करत असतो. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे चौकटीमध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य सुशासन आराखडा. आता याच्यामध्ये 3-4 मुद्दे दिलेले आहेत, म्हणजे कोणते कोणते कायदे झालेले आहेत सुशासन आराखड्याच्या संदर्भात. माहितीचा अधिकाराचा कायदा आणि अधिनियम 2005 पासून माहितीचे अधिकार सुरू झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा, भारतामध्ये सुद्धा 2005ची सुरुवात आहे. अभिलेख कायदा 2005. त्याच्यानंतर महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा, म्हणजे माहितीच्या अधिकाराचाच हा एक मोठा दणका प्रशासकीय स्तरावर बसलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रशासक कामाला लागलेला आहे आणि लोकांची कामं वेळेवर होत आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेचा हमी देणारा कायदा 2015मध्ये सेवेची हमी देणारा कायदा त्या ठिकाणी लागू झालेला आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे त्या ठिकाणी कायदे लागू झालेले आहेत. आता सुशासनाचे जे काही विविध मूल्ये आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इथंच थांबू. धन्यवाद.